प्लीज वंस, प्लीज रडू नका बघू. अहो मी काय म्हणते ते ऐकून तर घ्याल ना. आता काय ऐकून घेण्यासारखं राहिलंय का बहिणी? काही राहिलेलं नाही, सगळं संपलंय आता. काहीही संपलेलं नाहीये आणि संपणारही नाहीये, समजलं ना. तुम्ही एकदम डोक्यात राग घालून घेता, मनात येईल ते पटकन बोलून टाकता, हे बरोबर नाहीये. हा स्वभाव जरा बदला. मी इतके दिवस बोलले नाही पण आता बोलावं लागलं. बहिणी मला एक अगदी खरं सांग, अगदी खरं सांग, तुलाही असंच वाटतंय की ह्या सगळ्यामध्ये फक्त माझी चूक आहे? वंसा हे सगळं चूक बरोबर हे सगळं बाजूला राहू दे. अहो काडी काडी जमवून उभा केलेला संसार आपल्या डोळ्या देखत असा पटतंय काय तुम्हाला? आणि वंसा तुम्ही बघताय माझ्या संसारातही मी पूर्णपणे सुखी नाहीये. अहो संसारात सुखाचा क्षण एकच, बाकी सगळी फरफट. मग आयुष्यभर कशाला हवी ही फरफट? ज्या प्रामाणिकपणाने आयुष्यभर त्रासच दिला ते सोडणं शहाणपणाचं नाही का? नाही वंसा, असं नसतं. एक वेळ माझं सोड, मला सांग बहिणी, ह्यांना तरी ह्या प्रामाणिकपणाने काय दिलं का आयुष्यात? हेच हेच ते वंस. आयुष्यात देण्या घेण्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी असतात. नाही बहिणी नाही. ज्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात असं आपल्याला वाटतं ना, त्या गोष्टी मिळवण्यासाठी पैशांची गरज असते. आणि पैशांचं सोंग करू शकतो का आपण? नाही करू शकत. विशाल, बाबांना असं गजाआड बघून खूप वाईट वाटतंय आणि खूप राग सुद्धा येतोय. तो अरुण गडकरी उजळ माथ्याने बाहेर मिरवतोय आणि बाबांच्या स्वच्छ चारित्र्यावर लाज घेण्याचे डाग. तू म्हणतेस ते बरोबर आहे गौरी. आपल्यासारख्या साधारण माणसाला या सगळ्या गोष्टी पचवणं महाभयंकर आहे. पण एक गोष्ट सांगू तुला गौरी, ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात ना, त्या गोष्टीचं दुःख किंवा विचार करत बसू नये. उलट त्याच्यावर मात कशी करता येईल या गोष्टीचा विचार करावा. मी सगळ्या गोष्टींचा विचार केलाय विशाल, पण समोर बंद दरवाजेच दिसतायत. बाबांचा जामीन सुद्धा असून होत नाही, बघ ना. विनायक साहेबांचा जामीन नक्की होणार गौरी. ते नक्की घरी परत येतील, ट्रस्ट मी. मा, कशी आहे तब्येत तुमची? डॉक्टर आले होते म्हणे परवा भेटायला तुम्हाला. त्यांचा फोनही आला होता मला की आता मांची तब्येत खूप चांगली आहे, काळजी करायचं काहीही कारण नाहीये. ऐकून खूप बरं वाटलं मला. तब्येतीची विचारपूस झाली असेल तर ज्या कामासाठी तुम्ही इथे आलेले आहात ते बोलूया. नाही म्हणजे खरं तर तुमच्या तब्येतीची हालहवाल विचारायलाच आलो होतो मी, आणि थोडंसं बोलायचंही होतं तुमच्याशी. बोला ना. नाही म्हणजे मा, वाटणे आता अटळ आहेत आणि मला वाटतं तुम्हालाही ते पटलेलं आहे. आम्ही ते पटवून घेतलंय आणि त्याबाबत विचारही करतो.
जर का ह्या संदर्भात मी तुम्हाला काही सुचवलं किंवा सांगितलं तर चालणार आहे? का नाही चालणार? कंपनीचा कारभार तुम्हा मुलांनाच सांभाळायचा आहे, तेव्हा तुमच्या सूचनांचा आम्ही जरूर विचार करू. काय आहे? हे नाही, बोलताना कधी कधी आपण काहीतरी विसरून जातो किंवा राहून जातं, म्हणून शांतपणे बसून मी सगळं लिहून काढलेलं आहे. आणि एका वकिलाकडून ड्राफ्टही करून घेतलंय. ड्राफ्ट आणि सूचना यातला फरक तुम्हाला कळतो? नाही नाही, तसं नाहीये मा. तुम्ही फक्त नजरेखालून घाला हे. शेवटी फायनल ड्राफ्ट तुम्हीच बनवणार आहात, नाही का? थँक्स. दिवाकर, तुम्ही मुलं एवढी मोठी कधी झाला ते कळलंच नाही आम्हाला. आत्ता लक्षात येत आहे. कंपनीचा कारभार तुम्ही अगदी उत्कृष्टपणे पाहू शकता. व्यवहार तुम्हाला कळतो, किंवा जरा जास्तच कळतो. आमची एक सूचना लक्षात ठेवाल? व्यवहाराला माणुसकीची आणि भावनेची जोड हवी, तरच तो व्यवहार उत्कृष्ट ठरतो. कुठे गेली होतीस? मी तुला विचारलं, कुठे गेली होतीस प्रीती? आशिषला भेटायला. प्रीती, तुला लाज सुद्धा वाटत नाहीये हे बोलताना? लाज वाटली असती तर खोटं बोलले असते. अच्छा, मग आता तू खरं बोललीस म्हणून काही सत्कार कर तुझा. काय माझ्याकडनं अपेक्षा काय आहे तुझी? हे बघ प्रीती, मी तुला शेवटचं सांगतोय आता. त्या विनायक रणदिवेच्या मुलाशी मैत्री केलेली मला चालणार नाही. डॅडी, कुणाशी मैत्री करायची आणि कुणाशी नाही हे मला कळतं. इतकी मोठी झालीये मी. अरे वयानं वाढलीस म्हणजे काय फार अक्कल आली असं होत नाही. अरे अरुण, काय झालं? तुझा आवाज का वाढलाय? आवाज वाढलाय कारण वैतागलोय मी या पुरीला. हिला 1000 वेळा सांगितलंय त्या विनायक रणदिवेच्या मुलाला भेटू नकोस, तरी सुद्धा. अरे पण अरुण, मी काय म्हणते? हे बघ, तुझे उपदेश तुझ्याकडेच ठेव, आणि द्यायचेच असतील तर हिला दे, तुझ्या लाडक्या लेकीला. कारण गुन्हा ही करते, अपराध हिचा आहे. डॅडी,
अपराध, गुन्हा, काय बोलताय? कोणीतरी ऐकेल तर म्हणेल मी कुणाचा तरी खून केलाय. शट अप. डोकं फिरलंय तुझं. त्या पोरानं डोकं फिरवलंय तुझं. ठीक आहे, माझं डोकं फिरलंय ना, मग माझ्याशी कोणी बोलू नका. मलाही कुणाशी बोलायचं नाही. प्रीती, अरुण, आलास आशिष? चल पटकन जेवून घेऊया, मला परत आवरून ठेवायचं सगळं. चल चल. अगं तू घे जेवून, मला भूक नाही. बाहेर गेला होतास का जेवायला? कुणाबरोबर? प्रीती. प्रीती बरोबर? आशिष तुला काहीच वाटत नाही का रे? आज आपले बाबा ज्यांच्यामुळे लॉकअप मध्ये त्यांच्याच मुलीबरोबर तू फिरतोयस. वा, काय डायलॉग आहे आणि काय योगायोग आहे. तिकडे प्रीतीचे आई वडील तिला हेच म्हणताय, इकडे माझी बहीणही मला हेच म्हणते. हेच म्हणते म्हणजे मी काय चुकीचं बोलतेय का? छे 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 छे. अगं तू कसं चुकीचं बोलशील किंवा वागशील, कारण या घरात तो मक्ता फक्त मीच घेतलाय ना. मग कळतंय ना तुला, वाग ना मग तसा. एक मिनिट, तुला 2-3 गोष्टी सांगतोय त्या नीट लक्षात ठेवायच्या. एक, तू माझी पालक नाहीयेस. 2, मी सज्ञान आहे, त्यामुळे मी कोणाशी मैत्री ठेवतो आणि कोणाशी नाही याच्यावर लक्ष नाही ठेवायचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझी मैत्री प्रीतीशी, त्या अरुण गडकरींची नाही. ओके, सो प्लीज. माँ, आज तुमच्या आवडीची वालाची खिचडी आणि सोलकढी केली. जेवण इथे पाठवू की खाली येत आहे? नाही, इथेच पाठवा, पण अगदी थोडं. हां, बर. शालिनी, काय? बसा ना. काही बोलायचं होतं? काय शालिनी, काही अप्रिय गोष्टी आपण बोलायच्या टाळतो, पण त्याला कधी ना कधीतरी तोंड द्यावंच लागतं. माँ, कशाबद्दल बोलताय तुम्ही? आपल्या उद्योगधंद्याच्या वाटणीबद्दल. वकिलांकडून पेपर्स आलेले आहेत, तेव्हा ठरल्याप्रमाणे हे काम आता लवकरात लवकर करायला पाहिजे. नाही पण माँ, हे इतक्या गडबडीने सगळं करायलाच हवं का? करायलाच हवं, कारण संबंधित मंडळींचे पेशन्स संपत आलेले आहेत. त्यामुळे ही गोष्ट फार न ताणलेलीच बरी, नाही का? उद्या सकाळी सगळ्यांना आम्ही बोलवलंय म्हणून सांगा. सगळ्यांना म्हणजे दिवाकर, पद्माकर, मेघना आणि तुम्ही सुद्धा. आणि यावेळेला मुलांना पण सांगा, तिघा नाही.
मा उद्याच सकाळी? शुभस्य शीघ्रम. मा भेटल्या? हा, भेटलो मी त्यांना. काही बोलणं झालं? काय आहेत, वाटण्यांची कागदपत्र त्यांच्या स्वाधीन केलेली आहेत. त्यांच्या मूडचाही अंदाज घ्यायचा प्रयत्न केला, पण मला काहीतरी वेगळ्याच मूडमध्ये वाटलं मला. वेगळ्या म्हणजे नेमकं कसल्या मूडमध्ये? हा, खूप सेंटिमेंटल झाल्या होत्या त्या. मग मी त्यांना काही फार विचाराच्या भानगडीत पडलो नाही. दिवाकर, काय? मेघना, काय माहितीये का, मा ह्या वाटण्या फार मनापासून करत नाही. त्यामुळे कदाचित त्या बाबतीत बोलणं त्यांना अवघड जात असेल. काय दिवाकर, व्यवहार आणि भावना याचं त्रांगडं का होतं तेच मला कळत नाही. आता वाटण्या होणार आहे ठरलंय म्हणजे ते होणारच. मग त्या विषयावर आपल्याच मुलांशी बोलायला यांना काय प्रॉब्लेम आहे? मेघना, जसं तुला वाटतं ना तसंच प्रत्येकाला वाटत असेल असं नाही. माना तर नक्कीच नाही. बघूया का, घोडा मैदान जवळ आहे ना, उद्या बोलवलंय ना मानी, कळेलच काय आहे ते आपल्याला. म्हणजे उद्या सकाळची वाट पाहण्यापलीकडे आपल्या हातात सध्या तरी दुसरं काही नाही, नाही का? तू नीट बोल बरं, मला खरंच काही कळत नाही तू काय बोलतोयस ते. नीट शांतपणे सांग मला सगळं. आई अगं, मला सगळं कळतंय असं समजू नकोस. आणि खरं सांगायचं ना, बाबा जे काही भन्नाट वागतात ना, परमेश्वरालाही कळणार नाही. ए आशिष, प्लीज असा कोड्यात बोलू नकोस. नीट सांग मला. अगं, सांगण्यासारखं एवढंच आहे की आपण केलेल्या वकिलासमोर बाबांनी साधं तोंडही उघडलं नाही. काय? अरे पण यांनी त्यांनाच तोटा होणार आहे ना? आई अगं, बाबा स्वतः वकील आहेत. त्यांच्या असं गप्प राहण्यामुळे पुढे काय काय होऊ शकतं त्यांना चांगलं माहिती आहे. पण मग तरीही? हो, तरीही सगळं मुद्दाम जाणून बुजून करतात ग. आणि इथे गौरी बिंदास बोलते अरुण गडकरींनी सगळं केलंय. बाबा काय काय करतायत ते नाही दिसत तिला. अरुण गडकरी तरी काय करणार ग? इथे स्वतःच्या बायको आणि मुलाला ओळखू शकले नाही. इतरांना काय दोष द्यायचा आहे? जाऊ दे, जे काय व्हायचं ते तर काय टळणार नाहीच आहे. ठेवतो मी आई. काय बोलते माझ्या ऑफिस मध्ये ना एक एक नमुनेच आहेत. तुझ्या ऑफिस मधले नमुने ना माहितीये मला. तुला कसं माहिती? हा, म्हणजे एक नमुना तर नक्कीच माहितीये. हे हसू नको ताई आत्या, तू पण सामील झालीस ना. बरं बाई, तुझ्या इतर नमुन्यांबद्दल सांग ना. अगं, माझा बॉस यु नो सागर, बॉस मला नेहमी सावध करत असतो की स्टाफ पासून तू जपून राहा. आणि ह्याच्या उलट माझी मैत्रीण स्वप्ना, ती मला सांगत असते, मुक्ता तू नवीन आहेस, तू बॉस पासून सांभाळून राहा. म्हणजे मला कळतच नाही मी नक्की कोणापासून सांभाळून राहायचं. सर्वांपासून. अरे मुक्ता, तुला हल्ली काय ऑफिस शिवाय दुसरं जगच नाहीये का? म्हणजे कॉलेजला वगैरे जातेस की नाही? अरे ह्या आठवड्यात ना काही महत्वाचे लेक्चर्सच नव्हते. म्हणजे वेगवेगळे डेज आणि कॉम्पिटिशन्सच होते.
खरंच. तू बोल बोल, आम्ही विश्वास ठेवतोय त्याच्यावर. हा सागर, तू हिला असे प्रश्न अधूनमधून विचारतच जा, म्हणजे तरी निदानी. आत्या अगं हे बघ, असं खरंच काही नाहीये. मी लेक्चर्सला गेले काय नाही गेले काय, पण मी एक्झाम्सला नक्की बसेन आणि फर्स्ट क्लास मिळवून दाखवेन. बघच तू. बाई आत्या, मुक्ता तेवढं सांगते ना, म्हणजे ती नक्की करून दाखवेल. तर तुम्ही दोघंही असं म्हणताय तर प्रश्नच मिटला. पण एक मात्र नक्की आहे सागर, की ऑफिसमध्ये जायला लागल्यापासून ऑफिस शिवाय दुसरा कसला विषयच नाही याच्या तोंडात. अगं ह्याचं कारण हे सगळं जग माझ्यासाठी खूप नवीन आहे. अंगावर पडलेल्या रोज नवीन नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज, ऑफिसमधले सगळ्यांची राजकारणं, धमाल येते नुसती. हे मुक्ता, पण मी येणार आहे एक दिवस तुझ्या ऑफिसमध्ये. नक्की आहे सागर, मी सगळ्यांची ओळख करून देईन तुझी. बॉसची करून देईन आणि मेन म्हणजे स्वप्नाची. चालू दे तुमचं ऑफिस पुरण, चालू दे. मी बघते जरा किचन कडे. हे मुक्ता, तू मला ताई आत्यांसमोर काय स्वप्नावरनं चिडवतेस? त्यात काय झालं? त्यात काय नाही. ए पण खरं सांग, स्वप्नाला भेटायला येशील ना? हा म्हणजे नक्कीच येशील, पण आलास ना तर देऊन ठेवेन.